शेतकरी बांधवांनो, ऊस रोप लावा करताना दोन रोपातलं अंतर मेंटेन होणं आवश्यक आहे. जसं संबंधित जे आहे ते त्यांना पहिलं रोप अलीकडचं जे आहे ते त्यांनी लागवड केल्याच्या नंतर पुढं 1.5 फुटाची जी आहे ते काठी त्यांना त्या ह्याची करून देण्यात आलेली आणि पुढं लगेच जे आहे ते त्या पद्धतीनं ते अंतर म्हणजे हे होण्याच्या अनुषंगाने आता बघा जुन्या ह्याला जे आहे ते तिथं लावतात आणि तिथून पुढं बरोबर पुढचं होल जे आहे ते कुठं लावायचं ते हे करतात, दाखवेन मी. तर हे अशा पद्धतीने जे आहे ते त्यांनी हे केलेलं आहे. हे छिद्र आपल्याला अशा पद्धतीने करायचं आणि व्यवस्थित जे आहे ते हे लावून त्याला व्यवस्थित दाब चांगला द्यायचा आहे. हे जे रोप आहे असं वरच्यावरी राहिलं नाही पाहिजे किंवा कोरडी तिथं हे राहिलं नाही पाहिजे किंवा माती जी आहे ते एकदम व्यवस्थित आपण दाबून जे आहे ते घेणं गरजेचं आहे. हे जसं दाबतायत तसं व्यवस्थित आपण दाबणं गरजेचं आहे. अन्यथा वरच्या वरी जर ते आपण तसंच ठेवलं तर ते रोप व्यवस्थित चिटकत नाही. त्याच्यामुळे ही आपण बघा आता ते कसं अशा पद्धतीने ते दाबतायत तर व्यवस्थित आपण ते दाबून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून रोप जे आहे ते चिटकण्यास कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. दोन रोपातलं अंतर व्यवस्थित मेंटेन होण्याच्या अनुषंगानं हे आपण लागवड अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी शेत जे आहे ते आता पूर्णपणे वापशावर आलेलं आहे. काल जरी पाऊस पडला असेल तर दुपारच्या नंतर इथं लागवड चालू केलेली आहे. दुसरा विषय, ही लागवड आपली पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला तात्काळ जे आहे ते ह्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे आज रोप लागवड झाली तर दुसऱ्या दिवशी लगेच जे आहे ते आळवणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण आळवणी करण्यासाठी 1 एकर क्षेत्रासाठी किमान 300 लिटर पाणी आपण बॅलरमध्ये घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 2 किलो 1261 हे विद्राव्य खत आपल्याला घ्यायचं आहे. सोबत त्याच्या आपल्याकडे जे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं ह्युमिक ॲसिड आहे तर ते आपल्याला 1 ते 2 लिटर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे, 12% हे असलेलं. त्याचप्रमाणे हुमणी असेल किंवा आपल्या इथं काही ठिकाणी आता वायरवर्मचा प्रादुर्भाव दिसतोय आणि ती वायरवर्म आळी जी आहे ते खालून नुकसान करायली आणि मग त्या अशा घातक किडींच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण एक याच द्रावणामध्ये जे आहे ते आपण क्लोरोपायरीफॉस सारखं जे आहे ते कीटकनाशक जे आहे ते आपण घेणं आवश्यक आहे. त्याचं प्रमाण आपण 200 मिलीपर्यंत घेऊ शकतो. आणि दुसरं, बुरशीजन्य रोगामुळं नुकसान होऊ नये रोपांचं, त्या अनुषंगानं आपण सापसारखं एखादं बुरशीनाशक सुद्धा जे आहे ते आपण तिथं 150 ते 200 ग्रॅम या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. आणि ह्याची जे आहे ते फवाऱ्याचं पुढचं नोजल काढून जे आहे ते आळवणी जे आहे ते आपण इथं रोपाच्या लगत जे आहे ते करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी काही शेतकरी जे आहे ते मायक्रोरायझा, फक्त मायक्रोरायझा घेताना काळजी एवढंच घ्यायची की त्याच्यामध्ये बुरशीनाशक घेऊ नका. बुरशीनाशक न घेता फक्त मायक्रोरायझा घ्या. मायक्रोरायझा घेतल्यामुळे होणार काय की काही स्टँडर्ड कंपनीचे उत्कृष्ट असे मायक्रोरायझा भेटत आहे. तर मायक्रोरायझा इथं जमिनीत गेल्याच्या नंतर लगेच त्या ऊसाच्या त्या मुळांच्या कार्यकक्षेमध्ये ते वाढायला सुरुवात होतं आणि आसपासचे अन्नद्रव्य सहजतेनं जे आहे ते ह्या ऊसाला उपलब्ध करून देण्याचं ते काम करतं. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. बऱ्याच शेतकऱ्यांचे रोपं फेल जायचं कारण आहे. आता इथं पण एक हा जो काही कार्यकर्ता आहे ह्यांनी जे काय केलेलं इथं थोडंसं आता हे रोपं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. थोडंसं आता पुढं समोर मी दाखवेन, हे झूम करून दाखवलेलं हे जे काही रोप आहे ऑलरेडी त्याचा तिथं पोंगामर झालेली आहे. तर असे रोपं जे आहे ते आपण म्हणजे टाळणं गरजेचं आहे. त्याच्याऐवजी चांगलं रोप जे आहे ते तिथं लावणं गरजेचं आहे. पोंगेमर झालेलं रोप, जसं आता पोंगेमर झालेलं रोप म्हणजे काय तर हे अशा पद्धतीचा हा पोंगामर झालेलं रोप आहे. तर हे असे रोपं शक्यतो लागवडीला टाळायचे, ते घ्यायचे नाही आहेत. त्याच्याऐवजी चांगले सुदृढ असे रोपं आपल्याला, आता कसं असतंय वाहनाच्या ह्याच्यामध्ये चढ उतरणीमध्ये एखाद्या दिवस थोडाफार हे होऊ शकतो आणि मग असे रोपं आपण न लावता चांगले उत्कृष्ट रोपं निवडून जे आहे ते तिथं लावणं गरजेचं आहे. एखादं खराब रोप आहे ते तिथं लावायचं नाही, कारण की तिथं तुटाळ पडायची शक्यता असते. तर शेतकऱ्यांनी सुद्धा लागवड करताना स्वतः थांबून ह्या गोष्टी ज्या आहे ते करणं गरजेचं आहे. आणि आळवणी मात्र आज लागवड झाली म्हणतात दुसऱ्या दिवशी अवश्य आळवणी करणं गरजेचं आहे, कारण की हे रोपं कोकोपीटमधले असतात. ह्यांना अन्नद्रव्य जे आहे ते त्यावेळेस भेटलेलं नसतं. त्याच्यामुळे अन्नद्रव्य आणि सोबत आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन एक आपण करू शकतो मायक्रोन्यूट्रिएंट. आता ही हलकी जमीन आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी तुमची चुनखडीची जमीन आहे तिथं पूर्वा कंपनीचं पावडर फॉर्म्युलेशनमधलं ग्रेड 1 चिलमिक्स कॉम्बी भेटतंय, ग्रेड 1 सूक्ष्म अन्नद्रव्य भेटतंय तर पावडर फॉर्म्युलेशनमधलं, तर ते सुद्धा आपण
एक किमान 100 ते 150 ग्राम या पद्धतीनं जर आपण घेतलं तर निश्चित तिथं सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा ह्या हलक्या जमिनीमध्ये त्या पिकाला भेटतील आणि त्याची वाढ जी आहे ती व्यवस्थित सुदृढप्रमाणे होऊन जाईल.